नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर 2 टर्म काम केलेल्या उद्धवबाबा निमसे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांच्या जोरावर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून प्रबल दावेदार म्हणून उद्धव निमसे यांच्याकडे पाहिले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यातच उद्धवबाबा निमसे यांचा वाढदिवस असल्याने उद्धव निमसे समर्थकांकडून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नांदूर नाका येथून या मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. स्थायी समिती सभापतीपदाच्या 2 टर्ममध्ये उद्धव निमसे यांनी जनहिताचे निर्णय घेतल्याची भावना या रॅलीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. नांदूर नाकातून निघालेली ही रॅली दसक पंचक जेल रोड, करन्सी नोट प्रेस, बिटको पॉइंट मार्ग, नाशिक रोडच्या पूर्णकृती छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप झाला. या कार्यक्रमाप्रसंगी उद्धव निमसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन केले. उद्धव बाबा निमसे यांच्या वाढदिवसानिमित्त एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि एक कार्यकर्त्यांद्वारे आम्ही घरोघरी एकच उद्देश घेऊन निघालोय की आजच्या या पूर्व विभागाचे एकमेव दावेदार उद्धव बाबा निमसे येत आहे, हे आम्हाला घरोघरी पोहोचवायचं आणि हाच कार्यकर्त्यांचा उद्देश आहे. त्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालणारे, त्याचबरोबर भारतीय शिल्पकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही रॅलीचा समारोप करत आहोत. आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून उद्धव बाबा निमसे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा हा नियोजन समितीमार्फत समृद्धी लॉन्स जातर रोड येथे आयोजित केला आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांनी व बाबा प्रेमींनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. नक्कीच आज आदरणीय उद्धवजी बाबा निमसे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून बाईक रॅली असेल, कार रॅली असेल, खूप मोठा उदंड प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांनी दिलाय. आणि खास करून जर आपण बघितलं, गेल्या 20 वर्षामध्ये नाशिक महापालिकेमध्ये बुलंद आवाज, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांना सहकार्य करणारं हे नेतृत्व. आणि गेल्या 2019 मध्ये इच्छुक असताना देखील मनावर ताबा ठेवून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी थांबून दुसऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी बाबांच्या रूपाने आमदार म्हणून बघितलं. परंतु आता 2024च्या आगामी विधानसभेमध्ये नक्कीच भावी आमदार आपण सगळे म्हणतोय. आणि आजच्या या दिवशी जो उदंड प्रतिसाद मिळतोय आणि पूर्व विधानसभा मतदारसंघातील चारही कोपऱ्यातील ग्रामीण टच मधली गावं असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सगळ्यांचंच म्हणणं आहे की माननीय आदरणीय उद्धवजी बाबा हेच आमदार झाले पाहिजे, भावी नाही तर विद्यमान आमदार 2024ला झालेच पाहिजे. या रॅलीचा समारोप आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केला आणि संध्याकाळी अभिष्ट चिंतन सोहळा समृद्धी बँक्वेट हॉल येथे होणार आहे. तरी सगळ्या नागरिकांनी परत एकदा तिथं उपस्थित राहून आपल्या आदरणीय उद्धवजी बाबा निमसे ज्यांचं कार्यसम्राट म्हणून महापालिकेमध्ये 2 वेळा स्थायी समिती सभापती पद भूषवत असताना संपूर्ण जिल्हा त्यांना ओळखतो. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी तो प्रतिसाद दिला पाहिजे आणि सगळ्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. भावी नाही तर आदरणीय उद्धवजी बाबा निमसे हे विद्यमान आमदार आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यातून होणार म्हणजे होणार. हेच आजच्या या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना देतो. स्थायी समितीचे माजी सभापती माननीय उद्धव बाबा निमसे यांनी 2 टर्म मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्या कार्यकाळामध्ये त्यांनी नाशिकचे भरपूर असे विकास कामे केली. विकास कामांमध्ये सांगायचं झालं तर इंदिरा आवास योजना असेल किंवा मग स्वातंत्र्य सैनिक जे आहे, स्वातंत्र्य सैनिकांना घरपट्टी माफ किंवा त्यांच्यासाठी काही विविध योजना ह्या त्यांनी अंमलात आणल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या बाईक रॅलीला उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि बाईक रॅली ही समाप्त झाली. आता संध्याकाळी 6 वाजेला समृद्धी बँक्वेट हॉल येथे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तरी सर्व नागरिकांनी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही विनंती. उद्धव बाबा निमसे हे पूर्वचे मागच्याही वेळी दावेदार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचं तिकीट बाजूला करून दुसऱ्याला दिलं गेलं. परंतु ह्या वर्षी पूर्णपणे सर्व पंचवटीकर जे आहे, पूर्व विभाग आहे, नाशिक रोड आहे, आडगाव असेल, नांदूर असेल किंवा मसरूळ असेल, पंचक दसक या सर्व गावातील शेतकरी असेल किंवा कामगार वर्ग असेल, या सर्वांची मागणी अशी आहे की
या विधानसभेसाठी उद्धव बाबूराव निमसे हेच दावेदार आहे, हेच प्रबळ दावेदार आहे आणि यांना जर तिकीट दिलं तर ते 100% निवडून येणार. यावेळी रवींद्र निमसे, नितीन माळोदे, शांताराम दिंडे, सोमनाथ हांबरे, देविदास निमसे, तुकाराम हांबरे, जगदीश माळोदे, संतोष माळोदे, दशरथ दिंडे, काशीनाथ निमसे, संजय काजळे, अनिल बुनगे, दशरथ दिंडे, काशीनाथ निमसे, संजय काजळे, अनिल बुनगे, सुनील दिंडे, विष्णुपंत दिंडे, श्याम अनवट, शरद निमसे, राजाभाऊ उणवणे, दिलीप निमसे, निलेश धोंगडे, भास्कर दिंडे, गोकुळ निमसे, सौरभ निमसे, सागर माळोदे, श्रीकांत निमसे, कैलास महाले, मुन्ना कापडनीस, हेमंत निमसे आदींसह उद्धव निमसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.